मित्रो, आजच्या भागामध्ये आपले अनुभव किती महत्त्वाचे असतात, इतरांचे अनुभव किती उपकारक ठरतात आणि आपण जे काही बोलतो त्यामध्ये अनुभवाचा हिस्सा किती असतो, अनुभवनिष्ठ किती बोलतो, अनुभवनिष्ठ किती लिहितो, या गोष्टीचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याचदा अनुभव नसताना, ते सत्य जाणून घेतलेलं नसताना, आपल्या काही प्रत्यक्ष अनुभवाला आलेलं नसताना आपण काही गोष्टी सांगत राहतो आणि मग ते कधी कधी खोटं निघते, ती अफवा ठरते आणि तुमच्यावरची विश्वसनीयता कमी होते. म्हणून अनुभवाचं मोल जाणणं, आपलं व्यक्तिमत्व विश्वसनीय बनण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव निर्माण होण्यासाठी आणि अनेक पश्चाताप, खंत आणि दुःखातून दूर राहण्यासाठी या अनुभवाचं मोल जाणणं गरजेचं आहे. आता अनुभवातून अनेक प्रकार असतात, पण प्रत्यक्ष अनुभव आणि इतरांचा अनुभव, आता स्वतःच्या जगण्यातून मिळालेला अनुभव आणि इतरांनी जगलेल्यातून त्यांनी सांगितलेला त्यांचा अनुभव, त्यांनी सुद्धा जे काही अनुभवातून सांगितलेलं आहे, ऐक्यू नाही, वाचलेलं नाही, तर त्यांनी सुद्धा जे काही सांगितले ते त्यांचा अनुभव. आता बऱ्याचदा त्यांनी लिहिलंय, त्यानं सांगितलंय असा आपण संदर्भ देतो आणि ते सत्य आहे असं आपलं भासवतो. बऱ्याचदा त्यांनी जे काही लिहिले, त्यांनी जे काही सांगितले, त्या अनुभवाचं त्याला अधिष्ठान आहे का, सत्याचं अधिष्ठान आहे का, हे आपण कधीच तपासून पाहत नाही. या पुस्तकात ते लिहिले, त्या पुस्तकात ते लिहिले, पुस्तकात लिहिलेलं म्हणजे खरं असते, अशा पद्धतीचा एक गैरसमज समाजामध्ये आहे आणि तो दूर करणं काळाची गरज आहे. आजच्या भागामध्ये तुम्हाला हे फार उपकारक ठरेल काही गोष्टी. तर अनुभवातून सांगणं कसं असते, अनुभवातून सांगण्याचे वाक्य कसे असतात, काही अनुभवी माणूस कसा बोलतो, त्याचे काही उदाहरणं मी तुम्हाला देईल. अनुभवनिष्ठ वागणे, बोलण्याचे काय फायदे होतात हे सांगेल. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शांततेने ऐका. आपण अनुभवी माणूस काय म्हणतो, माझ्या अनुभवातून मला जाणवले की, असं म्हणतो. मी स्वतः अनुभवलेलं आहे की मला प्रत्यक्ष काम करताना मला हे अनुभव आला आहे. मी एवढ्या लोकांच्या संपर्कात राहतो, त्यातून लोक काय बोलतात, त्या बोलण्यामध्ये सत्यता किती असते, किती फोलपणा असतो, मी अनुभवलेला आहे. आणि ते मग माणसं ते कशी खाली मान घालून पुन्हा जगतात, खोटं वागणारी माणसं, नजरेत नजर घालून बोलण्याची ताकद कशी गमावून बसतात, खोटं काही सांगणे, कानं भरवणारी माणसं, कानं फुकणारी माणसं टिकत नाही. हे अनुभवातून सांगतो तुम्हाला. हे आता हे जो लोकांचा जो काही अनुभव आलाय, स्वतःला, आणि काही लोकांना जो अनुभव येऊन मला ज्यांनी सांगितलं, ते पण काही सांगणार आहे तुम्हाला. आता मी सांगत होतो की अनुभवी माणसं बोलताना कशी वाक्य वापरतात, त्या संदर्भात काही वाक्य मी तुम्हाला सांगितले. आणखी काय, अनेक वर्षाच्या अनुभवावरून सांगू शकतो की, असं म्हणतात. आता उदाहरणार्थ, अनेक वर्षाच्या अनुभवावरून मी सांगू शकतो की, अनेक व्यक्तीचे आपण जेव्हा काम करतो तेव्हा असं आढळून आले की
सगळेच लोक तुम्हाला विसरत नाहीत. सगळेच लोक कृतज्ञ नसतात, कृतज्ञतेची जाणीव ठेवणारे असतात. इतक्या वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला हे सांगू शकतो की काही माणसं मजबूर असतात, काही माणसं उघड तुम्हाला सपोर्ट करू शकत नाहीत, काही माणसं उघड तुमच्याबद्दल कौतुकाचं बोलू शकत नाहीत. त्यांच्या बॉसचा भीती असते त्यांना. लक्षात आलं? किंवा ते खोटारड्यांच्या, अहंकारी लोकांच्या हातातलं नाईलाजानं बाहुलं बनलेले असतात. त्यामुळे त्यांना सत्य बोलायला खूप भीती वाटते, कारण त्यांना स्वार्थ डावलला जातो. या भीतीपोटी माणसं सत्याचा खून करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या स्वार्थासाठी सत्याचा खून करणारी माणसं आहेत या जगामध्ये. हे सत्य. तसंच सत्यासाठी स्वार्थाला तिलांजली देणारे पण लोक आहेत. त्यामुळं अनुभवातून हा निष्कर्ष निघतो की दोन्ही गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना एकांगी दृष्टिकोन बनून जातो, नकारात्मक दृष्टिकोन बनून जातो की जगामध्ये सगळे स्वार्थी आहेत. सत्याचा पालन करता, सत्याचा पाठीराखा या जगात कुणीच नाही. फक्त स्वार्थासाठीच सगळे जगतात. हा जो हे काही बोलणं आहे, त्या बोलण्याला विवेकाचं, अनुभवाचं अधिष्ठान नाही. एका दोघाचा अनुभव आला की जग तसंच आहे वाटते काही जणांना. असं नाही. तर अनुभवनिष्ठ सत्य, वास्तव याची ताकद जास्त असते. लक्षात ठेवा. याची ताकद जास्त असते, त्याचा आत्मविश्वास जास्त असतो. एखाद्यावर तुम्ही उगाच त्याच्याबद्दल आरोप करा आणि त्याला काहीच वाटत नाही. एका कारखान्याला पैसे द्यायचे होते आणि मग काही जणांना वाटलं की मी जवळचं आहे म्हणून मी दिलेच नसतील, अशी चर्चा केली काही जण. मग मी आणि माझ्याकडे दिलेली पावती पण माझ्याकडनं हरवून गेली. ते जेव्हा मला एक दोघं म्हणले त्यानंतर मला त्या पावती दाखवायला माझ्याकडे पावतीच नव्हती आणि त्या गरजही वाटली नव्हती ते मग शोधून बघण्याचे. मग एक व्यक्ती, त्या कारखान्याच्या संबंधित व्यक्ती मला भेटला आणि मग मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचा एक फक्त गैरसमज आहे, तो दूर करायचे, मला त्याच्याशी बाहेरचं काही देणं घेणं नाही. त्या व्यक्तीने मग मला ती पावतीची दुसरी प्रत आणून दिली, झेरॉक्स प्रत. त्यानंतर मग ती मी संबंधिताला दिली, पाठवली. त्यानंतर ह्या गोष्टीची सत्यता काही लोक ज्यांनी चर्चा केली त्यांना मी दाखवली. तेव्हा त्यांच्या मानाखाली गेलेल्या असतात. त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, लोक जरी तुम्हाला असं काही अंडर प्रेशर करण्याचं, खोटे आरोप करून तुम्हाला जर दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही जर सत्य असाल तर तुमचं केस कोणी वाकडं करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आत्मिक तुमचं भाविश्व कोणी उद्ध्वस्त करू शकत नाही. हां, ठीक आहे, थोडेसे पद जातील, काही गोष्टी, थोडे पैसे कमी येतील, काही लोकांना तुमच्या जवळून दूर केलं जाईल, एवढे सगळे असे चिल्लर धंदे आयुष्यात होत राहतात. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईफमध्ये आंब्याला आलेला सगळा स्टोर फळामध्ये रूपांतर होऊ नये. आंब्याला आलेल्या सगळ्या स्टोराचा, फुलोऱ्याने फळं जर धारण केले आणि तर ते झाड वाकून मोडून जाते. तसं
जीवनामध्ये सगळंच जे काही आपण मिळवलं ते सगळंच आपल्याजवळ राहू नये, काही आपल्या लोकांनी हिरावून नेलं पाहिजे तर बरं राहते. हे वस्तुनिष्ठता आहे या सांगण्यामध्ये. तर अनुभवनिष्ठ बोलण्यामुळे, अनुभवनिष्ठ जगण्यामुळे विश्वासार्हता वाढते तुमची. हा माणूस बोलतो ते खरं बोलतो, त्यांना जाणवते. हे लक्षात ठेवा. अनुभवातून गरीबाला फक्त सहानुभूती मिळते. गरीबाला फक्त सहानुभूती मिळते असं आपल्याला म्हटलं जातं. ते बोलण्यात त्यांचा अनुभव पूर्णतः खोटा आहे का? नाही. पण आज जो श्रीमंत तुम्ही समजता तो पूर्वी गरीब होता हे लक्षात ठेवा. आणि गरिबी ही कायम नसते. गरिबीचे श्रीमंतीत रूपांतर होते आणि श्रीमंतीत रूपांतर झालं की श्रीमंतीमुळेच जे तुम्हाला भाव देतात ते तुम्हाला भाव द्यायला सुरुवात करतात. आणि काही माणसं या जगामध्ये असे आहेत, तुम्ही गरीब असा श्रीमंत असा, तुमच्या खिशात खडको असू दे नसू दे, ते समदृष्टीने वागतात. अशी संत प्रवृत्तीची माणसं देखील या जगात आहेत. आणि प्रामाणिकपणा, सेवानिष्ठा, गुणवत्ता याला काहीच किंमत नाही असं काही जण बोलतात. याला सुद्धा अनुभवाचं फार अधिष्ठान नाही, स्वतःच्याही नाही, इतरांच्याही नाही. इतरांच्या अनुभवातून काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जेव्हा गुरु नानकांना गुरु गादी द्यायची होती, गुरु नानकांना शीख धर्म यांचे पहिले गुरु नानक देवजी यांना जेव्हा गादी द्यायची होती, कारण गादीवर बसवणं, तर ते सर्वसाधारण तुम्हाला काय वाटेल की मुलाला बसवलं असं, तर नाही, शिष्याला बसवलं त्यांनी. कारण त्याच्यामध्ये ही गादी चालवण्याची पात्रता आणि गुणवत्ता आपल्या शिष्यामध्ये आहे, या आपल्या अवलादीमध्ये नाही. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यामुळं म्हणजे या जगामध्ये असे अनेक गोष्टी आहेत आणि असे अनेक माणसं आहेत, त्यांनी गुणवत्तेला प्राधान्य दिलेलं आहे. कधी ती माणसं आपल्याला भेटली नसतील, परंतु तुम्ही भेटले नाहीत म्हणजे या जगात नाहीत असा अर्थ नाही. अशा जपणारी माणसं आजही आहेत. म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट, विश्वासार्हता वाढते म्हणजे काय, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले, हा जो काही विचार जे आलेला आहे तो यातून आलेला आहे. म्हणून जे काही सांगेल ते अनुभवलेले सांगेल. तथागतांच्या विचाराचा थोडक्यात सार मी सांगतो तुम्हाला. तथागत म्हणतात किंवा तुम्ही जर ऐकलं असेल तर मी ऐकलो म्हणून सांगा, वाचलेलं असेल तर वाचलेलं म्हणून सांगा, पाहिलेलं असेल तर पाहिलं म्हणून सांगा, अनुभवलेलं असेल तर अनुभवलेलं म्हणून सांगा. असं त्यांचं हे सार आहे. सगळं डिटेल मी सांगितलेलं नाही. तर हे त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलेलं आहे. कारण लोक अफवेवर खूप विश्वास ठेवतात. त्याचबरोबर अनुभवाला जर प्राधान्य देत असाल, आले अनुभवाच्या अंगा या जगा देत असे, असं संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. तर यातून काय होते अजून फायदा, तर संवादाची ताकद वाढते, तुमच्या संवादाचा एक प्रभाव पडतो. तुम्ही
पुस्तकातलं वाचून सांगायला लागलात आणि अनुभवाचं सांगायला लागलात तर कसा प्रभाव पडतो तुम्ही स्वतः बघा. संवादाची ताकद वाढते. तुम्हाला उदाहरणं देता येतात, अनुभव सांगता येतात. काही जणांकडे अनुभवाचं दारिद्र्य असतं, त्यांच्याकडे अनुभवच नसतात, त्याच्यामुळं ते त्यांचे अनुभव सांगत नाहीत. मग त्यांनी इतरांचेही अनुभव सांगत नाहीत, ते सत्यनिष्ठ अनुभव आणि स्वतःचे अनुभव. इतरांचे अनुभव सुद्धा जाणून घेण्यासाठी मुलाखती घ्याव्या लागतात, त्यांचे ग्रंथसंपदा वाचावी लागते, त्यांचे चरित्र वाचावे लागतात, त्यांचे आत्मचरित्र वाचावे लागतात, त्यांनी लिहिलेले ग्रंथ वाचावे लागतात, त्यांना भेटावं लागतं. त्यातून तुमचा अनुभव विश्व समृद्ध व्हायला मदत होते. मग तुमच्या तो वेगवेगळी उदाहरणं देऊन तुम्ही सांगायला लागता. म्हणून अनुभवनिष्ठ मांडलेला विचार प्रभावी ठरतो. अनुभवनिष्ठ आपण बोलू लागलो त्याचा प्रभाव पडतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि इतरांना प्रेरणा मिळते. आपण जर या अमेरिकेमध्ये हा माणूस अशा प्रतिकूल परिस्थितीतून पुढं आला, इंग्लंडमधला हा माणूस प्रतिकूल परिस्थितीतून पुढं आला, हे तर तुम्ही सांगाच, त्याचं जगणं सांगितलंच पाहिजे. भारतातून हा माणूस संघर्षातून पुढे आला, तुम्ही सांगा. त्याचा प्रभाव पडतोच, पडत नाही असं नाही, तो पण अनुभवच असतात त्यांचं जगणं म्हणजे. पण स्वतः मी कुठे होतो आणि मी कुठे आलेलो आहे आणि हे येण्यामध्ये माझे परिश्रम, माझं सातत्य, मला आलेल्या अडचणीवर मी कसं मात करत पुढे गेलो, नकारात्मकतेला सकारात्मकतेनं कसं जिंकलो, हे जर आपण सांगत राहिलो तर त्याचा अधिक प्रभाव पडतो आणि त्या लोकांना प्रेरणा मिळते. स्वतःच आलेल्या अपयश आलं म्हणून काही माणसं थांबतात, हे सत्य आहे. अनेक माणसं अपयश आल्यामुळे थांबत होते, हे आपण अनुभवलेलं असते. पण हे अपयश आलेलं असतानाही अपयशाचं यशात रूपांतर होते, यावर श्रद्धा ठेवून, यावर निष्ठा ठेवून, यावर विश्वास ठेवून, आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही जी वाटचाल केलेली असते त्यातून यश मिळते. लक्षात आलं. मी जेव्हा 10वी पास झालो तेव्हा मला सांगण्यात आलं की D.Ed शिवाय फक्त D.Edच महत्त्वाचं आहे. आता D.Ed म्हणलं की झालं, म्हणजे D.Ed म्हणजे MBBS, D.Ed म्हणजे आता सगळं नोकरी, अशा पद्धतीचे एक वातावरण पसरवण्यात आलं होतं. 1992ची गोष्ट सांगतो. आणि मग मला वाटायचं की D.Edला नंबर लागला नाही म्हणजे आता काहीच नाही, असं एक त्यावेळेस मला जाणवलं. पण मग मी अनेकांचं जीवन बघितलेलं होतं. मी नांदेडला रामानंद नगर विस्तारित तिथं माझे मामा राहत होते. तिथं ते प्राध्यापक कॉलनी, काही वेगवेगळ्या पदावरची माणसं मी अनुभवलेली होती. त्यांना भेटलो होतो, बोललो होतो, त्यांच्याशी संवाद केला तर ते वेगवेगळ्या केवळ D.Ed नव्हते त्यातले मला जे भेटलेले. मला लक्षात आलं, अरे D.Ed म्हणजे सगळं नाही. मग आमचे श्रीनिवास पांडे सर, माधवकृष्ण सावरगावकर सर, अरे तू प्राध्यापक होऊ शकतोस, यात काय पडलंय, असं ते मला सांगितले. आणि मग मला प्रेरणा मिळाली. थोडक्यात सांगायचं, अशा अनेकांनी प्रेरणा दिली, त्यांची नावं माझ्या आता ओठावर आली, मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला आजचं अपयश म्हणजे कायमस्वरूपी अपयश नसते. आज तुम्ही मागे आहात म्हणजे कधीच
पुढे जाणार नाहीत असं नसते. मागं असणारे माणसं पुढे जातात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणखीन काही अनुभव मी सांगेलच. अनुभवाचा फायदा आणखीन एक होतो की तुम्हाला तुमच्या जीवनात आलेल्या ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत, अडचणी आहेत, या सोडवण्याची क्षमता प्राप्त होते, गती वाढते. सत्यावर जर तुम्ही ठाम राहिलात तर काही दिवसांना खोट्याला सत्य मानावं लागतं. खोटं दुबळं असतं. खऱ्या म्हणजे गारा हिऱ्यासारख्या दिसतात, म्हणजे गारा कधी हिरा होऊ शकत नाही. थोडा वेळ वाटतात, त्या लोक प्रभावितही होतात, पण थोड्या वेळाने बघली ते प्रभावित झाले. अरे इथं गारा बाळा, इथं सगळं हिरा वाटलं होतं की रे, ते हिरा नवं. गारालाच आपण हिरा समजलं. हिरा वेगळा असतो बेटा. तर समस्या, प्रश्न, अडचण काय, दुःख करून, चिंता करून समस्या मिटत नाहीत. हे आपल्याला ऐकलेले विचार असतात. अनुभव काय सांगतो तुमचा? जर मग हे अनुभवी माणसाचं काय असते, हे त्यांना पटलेलं असते, त्यांना कळलेलं असते आणि वळलेलंही असते. जेव्हा आपल्याला वळते, बऱ्याचदा म्हणतात कळते पण वळत नाही, म्हणजे आपल्याला अनुभवाचं अधिष्ठान नाही जगण्याला. फार सकारात्मक अधिष्ठान. हे अनुभव कळते पण वळत नाही, आपल्याला हे लक्षात आले म्हणजे ते अनुभवच आहे ते एक प्रकारचा. पण त्या अनुभवाला काही किंमत नसते. नकारात्मक अनुभवाला काही किंमत नाही. हे फारसं जीवनामध्ये लक्षात ठेवा. लोकांना रडगाणं थोडा वेळ ऐकावं वाटते, पण संघर्षाच्या कथा त्या यशात रूपांतर झाल्या पाहिजे. संघर्ष सुद्धा अस्सल असला पाहिजे. मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की तुमचे प्रश्न, समस्या सोडवण्याची ताकद अनुभवातून मिळते. उदाहरणार्थ तुम्ही ठीक आहे, अपयश आलंय, अनुभव आहे तुमचा, तो अपयश सुद्धा अनुभव असतो. पण दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही प्रयत्न केला, तर पहिला अनुभव जे आलेला आहे तुमच्या परिश्रमाचा, अभ्यासाचा, त्याचा उपयोग होतो आणि पुढच्या वेळेस यश मिळायला अधिक सोपं जाते. मात्र तुम्ही सातत्यानं काम करायला पाहिजे. चुका पुनरावृत्ती करणं म्हणजे पुन्हा तोच रिझल्ट घेणं आहे. चुकाची दुरुस्ती करणं म्हणजे पुन्हा चांगला अनुभव घेणं आहे. हे सत्य लक्षात ठेवा. आत्मविश्वास वाढतो या अनुभवनिष्ठ जगण्याचा, अनुभवनिष्ठ बोलण्यामुळे. हे मी जे सांगतो त्याच्यामध्ये काहीच खोटं नाही. हे जेव्हा वाटते तेव्हा कोणाला घाबरण्याची काही गरज नसते. आणि त्यामुळे श्रोत्यांशी एक भावनिक नातं तयार होतं. तो माणूस खरं बोलतो बरं का, अशी एक तुमच्यामध्ये ताकद निर्माण होते. ठीक आहे, जरांगे पाटील साहेबावर अनेक जण टीकाही करतात. करू दे टीका. टीका कोणावर होत नाही. प्रत्येकावर टीका होतात, प्रत्येकजण टीका करतात. हे सत्य लक्षात घ्या. पण त्यांच्या बोलण्यामध्ये जे काही साधंसुधं बोलतात, अस्सल मराठी भाषेत बोलतात, अस्सल म्हणजे मराठवाडी भाषेमध्ये विशेषतः, त्यामुळे त्यांच्या बोलण्याची काही जण टिंगल उडवतात. ज्यांनी टिंगल उडवतात त्यांचं स्थान आणि यांचं स्थान जर बघितलं, हे लोकनेते आहेत. त्यांना कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, कोणत्या पदाची गरज नाही. त्यांना पदं असली तरच त्यांनी किंमत असते. असेही काही माणसं आहेत जे की त्यांना विरोधात बोलतात. तर चुका टाळण्यास मदत होते. या अनुभवाचा फायदा काय होतो तर तुम्हाला, म्हणून काही माणसं या एवढा मदत करणारा अनुभव घ्यायला घाबरतात. नको बाबा म्हणतात. अनुभवातूनच विजेच्या बल्बचा शोध लागला ना. वारंवार प्रयोग केले एडिसनने. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागे झालेल्या चुका तुमच्या अधिक लक्षात राहतात. जे वाचलेल्यापेक्षा अनुभवलेलं जास्त लक्षात राहतं.
आता मी तुम्हाला सांगितलं, पोरांनो, साखर गोड असते, तुम्ही कदाचित विसरा, पण तुम्हाला साखरच खाऊ घातली तर ते मग साखर गोड असते विसराल का? नाही. अनुभव माणूस विसरत नाही. अनुभवाचे ठसे प्रभावीपणे पडतात. नेतृत्व गुण विकसित व्हायला मदत होते. अनुभवी व्यक्ती आहे म्हणून लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. अनुभवातील पूर्ती उक्तीला एक दर्जा प्राप्त होतो. आता काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींचे संदर्भ देऊन मी हा विषय सांगतो, आणि मी काही माझ्या अनुभवातून काही सांगतो की मी अनेक वर्ष, गेली 27 वर्ष अध्यापन करतो, शिकवतो. अनेक विद्यार्थी माझ्या हुशार पण माझ्या सहवासात आले. काही सुरुवातीच्या काळामध्ये ते कमी मार्कवाले पण आले, जास्त मार्कवाले पण आले. पण काही विद्यार्थी जास्त मार्क असूनही मागे पडले. काही विद्यार्थी सुरुवातीला मला जे भेटले तेव्हा कमी मार्क असलेले सुद्धा पुढे गेले. आता हे असं का घडलं? तर जे कमी मार्क असूनही सातत्यानं आपल्यातल्या सुधारणा करत, आपली गुणवत्ता वाढवत, परिश्रमाची गती वाढवत, दर्जा वाढवत जे पुढे जात राहिले, वारंवार सराव करत राहिले, वारंवार उजळणी करत राहिले, ते यशस्वी झाले. तसे माझे शेकडो विद्यार्थी आहेत. पण काही जण मी हुशार आहे, मला हुशार आहे म्हणून यात ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले. जास्त हुशार आहे म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष केले. जास्त हुशार असल्यामुळे काही लोकांनी त्यांना मान दिला आणि त्यांना वाटलं की आता मी नेताच झालो, आणि त्या नेतेगिरीमध्येच गेले. लक्षात आलं का? अनेक लोकांना चुकीची संगत मिळाल्यानं वाया गेले. काही जण व्यसनाच्या नादी लागून वाया गेले. चांगल्या नादी लागलं तरच माणसाचं जीवन चांगलं घडते. आज मी व्यसनाच्या विरोधात जे बोलू शकतो, मी निर्व्यसनी आहे म्हणून. ही गोष्ट आपण लक्षात ठेवू. त्यामुळे तुमचा कधी मला कोणत्याही संदर्भानं कुठेही बोलत असताना खाली मान घालायची वेळ कधीच आली नाही. याचं कारण सांगतो, मी अनुभवानं सांगतो की मी कुठलीच गोष्ट अनैतिक केली नाही आयुष्यात. अनैतिक करतच नाही. जे की मला खाली मान घालावे लागेल अशी कुठलीच गोष्ट करायचीच नाही. ही खुणगाट बांधूनच वाटचाल करतो. तुमच्या काही कामं राहतात, काही कामं होतात. कामं करताना काही चुका होऊ शकतात, पण ते कामं, त्या चुका म्हणजे अनैतिक नाही, हे लक्षात ठेवा. तरी त्यामुळं काम करणारच चुकतो. सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही, हे सत्य आहे. सगळ्यांना वेळ देऊ शकत नाही, हे सत्य आहे. सगळ्यांना सहकार्य करू शकत नाही, हे सत्य आहे. पण काही जणांना माझ्याकडून सहकार्य होते, हेही सत्य आहे. कारण माझ्या पात्रतेनुसार, माझ्या क्षमतेनुसार, माझ्या मर्यादेनुसार मला जे काही करता येईल ते मी करत राहतो, हे सत्य आहे. तर शिक्षकाचा रोल म्हणून मी सांगत होतो की शिक्षकांनी केवळ वर्गातला शिक्षक होऊ नये, तर तो लोकशिक्षक झाला पाहिजे. इतरांनाही काही जे आपल्या लेखणीतून, आपल्या वाणीतून सांगितलं पाहिजे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शाने करुणे सोडावे सकळ जन. सकळ जन जरी होत नसले संतांच्या विचारानुसार,
तर जे काही होईल तेवढा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी आता समुपदेशक म्हणूनही काम करतो. इतरांच्या मनात जे काही चालणारे प्रश्न आहेत ते काढण्याचा प्रयत्न करतो. अनेक वर्षापासून हे काम करतो. तर त्यातून एक तुम्हाला काही गोष्टी सांगतो, जी या समुपदेशनातले उदाहरणं सांगता येत नसतात, व्यक्तीचे नावं घेता येत नसतात. हा एक नैतिक नियम आहे. म्हणून ते काही मी नावं सांगणार नाही कोणाचीच. पण जे काही माणसांचे रिलेशन खराब होतात, ते गैरसमजातून होतात, गृहीत धरण्यातून होतात, गृहीत धरून एकमेकाला वागणं, चुकीचं समजून घेणं पण त्याच्यावर संवाद न करता ते चुकीचं मोठं करणं मोठं मनामध्ये. लक्षात आलं? आणि त्यातून नात्यातलं अंतर कमी होते आणि अंतर वाढत जाते. ते नात्यातलं अंतर सकारात्मक संवादातून पुन्हा निर्माण होऊ शकते. सत्य समजून घेतलं, सत्य कुणीतरी समजून दिलं. बऱ्याच ठिकाणी कुटुंबामध्ये त्या कुटुंब प्रमुखाला खलनायक करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. यानं सतत सांगितलं जातं त्यांना, लहान मुलांवर तो परिणाम होतो. यानं हे केलं नाही, त्यानं ते केलं नाही, आम्हाला हे दिलं नाही, आम्हाला ते दिलं नाही, अमुक आणलं नाही. पण दिलेलं काय काय दिलं हे सांगितलं गेलं नसल्यामुळं मुलांच्या मनावर परिणाम होतो की हा नालायकच आहे, हा काहीच कामाचा नाही. मग एका पालकाने मला सांगितलं, माझी बायको सातत्यानं माझ्याविषयी नकारात्मक बोलत राहते, त्यातून मुलं देखील माझ्यापासून दूर जातात. मग एकदा मी त्यांच्या घरी बोलवल्याने गेलो. तो काही मुलगा यायला तयार नव्हता. तर त्याला सहज विचारलं, तुझ्या अंगावरचे कपडे कोणाचे आहेत? त्याने त्याच्या पालकाचं नाव घेत होता. हे घर कोणाचं आहे सांगत होतो. तो त्याच्या पालकाचंच नाव घेत होता. सगळ्याची नावं घेत पालक, मी असेच प्रश्न विचारत होतो जिथं त्याच्या पालकाचंच नाव आलं पाहिजे. आणि मग ही जी यादी बराच वेळ चालली आणि मग त्यातला तेव्हा जाणीव झाली. तो एकदम थोडासा खाली मान घालायला लागला की अरे हे आपलं चुकतंय, की आपण आपल्या पालकाने आपल्यासाठी काहीच केलं नाही. जे आपण समज करून बसलो होतो ते 100% खोटं आहे. आणि सांगितणारी माणसं रागाच्या भरात, गैरसमजाच्या भरामध्ये सांगत राहिली आहे, अज्ञान व्यक्त करत राहिली, असं लक्षात आलं. आणि त्या माझ्या संपर्कामध्ये तो बोलणार नाही म्हणून तो पालक घरी आला नव्हता, मलाच पाठवलं होतं त्याने. तो बाहेर दूर थांबला होता. त्यानंतर त्या पालकांचा मला सकाळी फोन आला आणि सांगितलं की तो पोरगा मला ढसाढसा रडला. त्याला चूक लक्षात आलं. तर हे अनुभवातून मी सांगतो की तुम्ही सत्याचा वाट सोडू नका, चांगुलपणा कधी सोडू नका. आज ज्यांना कळत नसेल त्यांना उद्या नक्की कळेल, यावर तुमचा विश्वास असू द्या. आणखीन काही जणांना एक असं वाटते, एकदा अपयश झालं ज्यात आपलं नाव अपयशीच म्हणून ठरते. काय नाही होत तसं. 1-2दा अपयश मिळालं म्हणजे आपण अपयशी नसतो. पण अपयश आलं म्हणून काहीच न करणे मोठं अपयश आहे. अपयशाचे पुन्हा
परिश्रमाच्या जोरावर अपयशाचे पुन्हा परिश्रमाच्या जोरावर अपयशाचे यशात रूपांतर करता येते, याचे लाखो उदाहरणं आहेत. निवडणुकीची उदाहरणं देता येतात, परीक्षेची उदाहरणं देता येतात. त्यामुळं यशाच्या गाथा तुम्ही जर कोण्या महापुरुषाच्या वाचा, यशस्वीच्या, त्याच्यामध्ये अपयशाच्या पण गाथा आहेत, परंतु यशाच्या गाथा निर्माण झाल्या की अपयशाच्या गाथाचं जगाला विस्मरण होत असतं. लोक मग वर्तमानातील यश पाहून तुमचं मूल्यमापन करायला लागतं. असा जगात माणूस यशस्वी नाही. शेतकरी सुद्धा त्याच्या अनुभवातून सांगू शकतो. ठिबक सिंचन केलं आणि पाण्याची बचत झाली. बाबा, मी ठिबक सिंचन केलं तसं पाण्याची बचत झाली, त्याचा अनुभव आहे. पिकातली चांगली वाढ झाली, हे त्याचा अनुभव आहे. तो जर सांगू लागला तर लोक त्याच्याकडे येऊन बघून मग ठिबक सिंचन घेताना दिसतात. डॉक्टर सुद्धा सांगू शकतात अनुभवातून की मी फक्त एवढंच सांगेल, मी अनुभवातून इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमधून, असं डॉक्टर म्हणू शकतो. निदान केल्याशिवाय उपचार हे हवेतल्या गोळ्या ठरतात, सांगू शकतो. म्हणून आधी रोग काय आहे समजून घ्या, रोगाची कारणं काय आहेत समजून घ्या, आणि रोगावर कोणता रोग आहे एकदा सत्य समजल्यानंतर मगच त्याच्यावर काय उपचार, अधिक चांगले उपचार कसे करता येतात जर केले तर रोगमुक्त व्हायला मदत होते. गुंतवणूकदार म्हणू शकतो, भावनेच्या भरात मी गुंतवणूक केली आणि माझा तोटा झाला. वक्ता म्हणू शकतो की श्रोत्यांना मोठमोठे शब्द थोडा वेळ प्रभावित करू शकतात, पण तुमचा प्रामाणिकपणे अनुभव, तुम्ही प्रांजळ बोलणं, अनुभवनिष्ठ बोलणं, सत्य बोलणं, साधं बोलणं, हे अधिक लोकांना आवडतं. पंडित मागं पडले बेटा, पण शाहीर आणि संत पुढे आले. याचं कारण शाहीर आणि संत हे साधं बोलत होते, संत हे अनुभवातून बोलत होते, सोप्या भाषेत बोलत होते, लोकभाषेत बोलत होते. पण आणि ते साध्या जे आता बुडती हे जन न देखेवे डोळा म्हणून कळवळा येतो, असे बाबा हे जग बुडाले मला कळवळा येतो, असंच तुकोबारायाने सांगितलं. साधं साधं. खेळाडू म्हणू शकतो, वारंवार सराव केला, मी यशस्वी झालो. पण केवळ खेळाडू एवढंच बोलून थांबू नये, तर तो जर म्हणत असेल की केवळ रणांगणावरची प्रॅक्टिस, म्हणजेच क्रीडांगणावरची प्रॅक्टिस इतकंच यशासाठी उपकारक ठरत नाही, तुम्ही कुठल्या मानसिकतेत जगता ही खूप महत्त्वाचं आहे, असं जर तो सांगत असेल तर अधिक प्रभाव पडतो. आणि ते खरं असते. कारण विजेत्याच्या भूमिकेत जगणारी माणसं विजेते व्हायची शक्यता जास्त असते, पण भिकाऱ्याच्या भूमिकेत जाऊन राजा कसा बनता येईल. नकारात्मक विचार करून तुम्ही सकारात्मकता जास्त निर्माण करू शकणार नाही. आणि तो म्हणू शकतो की शॉर्टकट नाही, तुम्ही गरीब असा श्रीमंत असा. आता उदाहरणार्थ परिश्रमच करावे लागतात. तुम्ही गरीब असा श्रीमंत 100 मार्क घ्यायचे तर 100 मार्काची तयारी करावीच लागते. तुम्ही गरीब असा श्रीमंत असा मॅचमध्ये खेळायचं असेल तर उन्हामध्ये खेळावंच लागते. का तुमच्याकडे मॅच खेळताना, क्रिकेट खेळताना काय तुमच्या पाठीमागे श्रीमंत आहात म्हणून तुमच्या मागे काही कोणी छत्री घेऊन फिरणार नाही ना? फिरेल का? नाही बाबा, मी देतो एखादं लाख रुपये मी जेव्हा बॅटिंग करताना, बॉलिंग करताना माझ्यासोबत छत्री घेऊन राहा. नाही, तुम्ही श्रीमंत घरातले आहात, कुठल्याही घरातले राहा, तुम्हाला उन्हात खेळावंच लागतं. तर अशा ह्या गोष्टीचा अनुभवातून काही गोष्टी, 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगेल. कुठल्याही क्षेत्रात मोठं व्हायचं असेल आणि त्या दिशेने तुम्ही वाटचाल केलेली असेल
तर अडचणी, अडथळे, समस्या, प्रश्न येत असतात. एखाद्या गाडीने प्रवास करायचा आहे तर चढ उतार येतोच ना, खड्डे येतातच ना, कोणीतरी गाडी मध्येच आणतेच ना. तसं आयुष्यात काही माणसं आडवे येतातच ना. आडवे आले म्हणून तुम्ही आडवं पडत असाल तर तुमचं आयुष्य पडलं. म्हणून हे सगळं वाट्याला येणारच आहे. नाराजी वाट्याला येणार आहेत, अफवा वाट्याला येणार आहेत, आरोप वाट्याला येणार आहेत. काही माणसं तुम्हाला टाळणारी भेटणार आहेत, काही माणसं कवटाळणारी भेटणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी होत असतानाही तुमचं ईश्व, तुमची कृती आणि उक्ती. काही जण असं कोणी सोबत एखाद्याला भेटायला जायचं समजा, कोणी तुमचं मला टाळलं, मग काही जण निराश होऊन तिथंच बसतात. टाळले बाबा आपल्याला, टाळले. अरे टाळले तर तुला काय, तुला जाता येईना एकट्याला, किंवा दुसरे काही तुम्ही माणसं का तुझ्यासोबत नाहीत. हे दुबळेपणा सोडून द्या तुम्ही. आता आपण स्वतः जाऊन भेटायचं ना. तर हे बरेचदा माणसं त्यांच्या काहीतरी गैरसमजातून तुम्हाला टाळू शकतात. तुम्ही सत्य बोलता म्हणून टाळू शकतात, तुमचा अधिक प्रभाव पडेल म्हणून टाळू शकतात. काही कारण असतात. उगाच त्या कारणाचा विचार करत बसणं, आपण तुम्ही चला स्वतःच्या. एक जण म्हणला, अरे मला साहेबाला भेटायला जायचं होतं, साहेबांनी मला सोडलं नाही. म्हणलं कसं काय? मी जेव्हा म्हणलं होतं दुपारी 2 वाजता होते म्हणून साहेब कार्यालयाला, साहेबांनी सोडलं नाही. मग तुझा ऑफिसचा टाईम काय म्हणलं? त्यानं म्हणलं 10 ते 5 आहे. 5च्या नंतर काय साहेब तुझे काय दार बंद करून बसतात का म्हणलं घरामध्ये? किंवा 10च्या अगोदर काही बंद करून बसतात का म्हणलं? असा 8 वाजता उपलब्ध असतात बऱ्याचदा. मेसेज टाकून ठेवायचा, साहेब मी आपल्याला भेटायला 8 वाजता येणार आहे, या ठिकाणी भेट होईल तर मला आनंद वाटेल. काही कारणास्तव भेट होऊ शकली नाही तर साहेब मी येऊन जातो. मेसेज टाकून ठेव. किंवा परत 5च्या नंतर जाता येते ना, साहेब 5च्या नंतर आलो होतो, भेटू शकला नाहीत, तरी पण माझ्या शुभेच्छा आहेत, असं म्हणा ना. नाही साहेब मेसेज टाकल्यानं काय ना, ते टाकून तर बघा काय म्हणतात ते बघू. काय म्हणणार होतं? भेटायला आलो होतो, वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला आलो होतो म्हणून मेसेज टाकलाय, फोन करून डिस्टर्ब न करणार केलं नाही बाबा, शहाणपण आहे असं साहेब म्हणतील ना, तुमचे शहाणे असतील तर. मग आला होता बाबा, ह्यानं याच्या मनामध्ये भेट होऊ शकली नाही, हा भाव जाईल ना. अशा तुम्हाला तुमच्या जीवनाचा शिल्पकार व्हायचा आहे. कुणीतरी यावं आणि मला मोठं करावं, या भावनेतून बाहेर पडा. या शिवाजीराव भोसले हा छत्रपती असं कोणी म्हणत नाही. छत्रपतीच्या वाटेमध्ये काटे असतात. हे सत्य तुम्ही अनुभवून काटेच असतात म्हणून सांगत बसू नका. काट्यावरून चालण्याची हिंमत आणि हिकमत बाळगून वाटचाल करा. अनेकांनी हे काट्याचा सन्मान केला, संकटाचा सन्मान केला, कटाचा सन्मान केला. काट्यांचा, कटांचा, संकटांचा सन्मान करणारी माणसं छत्रपती होतात. शिवाजी महाराजांना काही पाळणा होता का 24 तास? का शिवाजी महाराज ज्या दिशेनं जात होते त्या दिशेनं फुलं टाकले जात होते? तुम्ही कशाला, जे जगवंदनीय राजाच्या जे नशिबाला आलं नाही, जे वाट्याला आलं नाही, सर्वत्र सन्मान, सर्वत्र फुलं टाकणं, तुमच्या का वाट्याला येईल? तुम्ही कोण लागून गेला लाटसाव? तर तुमचं ईश्व असतं. तेच ईश्व तुम्हाला विश्वासानं, कष्टानं, परिश्रमानं
तुम्हाला पुढं जावं लागेल. या दिशेनं तुम्हाला काही पावलं टाकता आलं तर टाकावं. सगळेच काही अनुभव एकाच व्हिडिओत सांगता येत नसतात. नक्की सांगत राहील. काही अनुभव आले मला, काही अनुभव सांगायचे आहेत मला, मी सांगत राहील. धन्यवाद.